कसला व्ह्यू आहे. काय ती झाडी, ते काय डायलॉग होता मागच्या झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, डोंगर दिसू नाही. कसले डोंगर आहे बघा नाही. 2 कॅमेरे, हे बघा आमचा डॅश कॅमेरा. कॅम्पिंग करण्यासाठी आहे. एक नंबर. भैया झाड रतनगड गरजेच नाही राव इकडे. तर सगळ्यांना भीती वाटू लागली काय करून. कॅमेरा माणसाला काय काय किती शुद्ध करून टाकतो भैया. तोंडात आला शब्द वापस काढून टाकला मी. बाप रे बाप, एकच नंबर. काम करा विशाल, आजूबाजूला काय दिसतं मला एक पॉईंट सांगा. मोठा काहीतरी गाव पूर्णपणे मोठी नदी दिसते. मला खिडक्या लावा लागेल. एक साईड मला एक काहीतरी पॉईंट सांगा ना. हवा घुसू लागली ती. वाटलं तुम्हाला त्याच्या पिल साठी एसी चालू करू आपण. नाही हल्ले मोठे अन्नाशी सुरुवात आहे ट्रेलरचा. विशेष नाही. अरे दरड कोसळली तिथं. होय भैया. दरड गिरड बोलू रे भैया. कोसळलेली ना भैया. कशाला गप्प करणार त्या ठिकाणी आहे ना लाईव्ह. बॅक डॅश कॅमेरा एक बॅक डॅश कॅमेरा नेटवर्क गेलं, सगळं गेलं. मागचा व्ह्यू पण घ्या. होय दुःख दुःख दुःख. हे बघ इकडे. अरे फर्स्ट टाइम काम करू आपण. विशालला डॅशबोर्ड ठेवून देऊ. काढ व्हिडिओ. बघ समोर बघ रे. दम मार. आता बोल. एक काम करू विशालला डॅशबोर्ड ठेवून त्याला सांगा बाहेर विचारू आपण. यार फील कसा बाहेर आम्ही फील करून घेऊ. 360 कॅमेरा राहील. 360 कॅमेरा 360 कॅमेरा वरती बसून ठेवू. इकडे बघून सांगाल सर रविशेट ते टायर खाली चाललंय. रविशेट गड्डा आलंय. जातो विशाल. जबरदस्त. मी जात नाही म्हणून जातो भाऊ म्हणून. नाही खरंच इकडे टाइम आहे बरं का. माझं एकच म्हणणं आहे. खरंच इमानदारी नाही आहे ना. 1 डे प्लॅन करण्यापेक्षा 2 दिवस स्टे करायला पुरतो आपल्याला. मी काय म्हणलं तुम्हाला, एक पॉईंट पाहतोय तुम्हाला. काय होतं एक वेळेस काय सीन होतं माहिती काय. आनंद सरोवर इकडे बरं का. काय नाही आनंद सरोवर लेक हा भेटलं. चल इकडे रिट सरळ चालायचं इकडे ना. चला इकडे. अभि गाडी कोण बसली अशी. पॅसेंजर उतरत नाही रे. भैया समोरचा सीन बघ यो. काचवरती घेऊ का. अरे पण बेस्ट बघ हा घे ना. खरंच आज मला एक जण म्हणाला होता रवी शेडा तुम्ही जा म्हणे पण भंडारदरा 100% बघून या. अजून समोर एका ठिकाणी असा प्लेस आहे गणेश शेठ. तुम्ही म्हणसान कैलास पर्वत कसा असतो त्याचाच फील येणार. ऍज इट इज फील येणार डायरेक्ट. तू म्हणसान हेच स्वर्ग आहे हेच कैलास लोक आहे. फील घेऊ 100% जायचंच आपल्याला. पण माझं एक म्हणणं आहे त्या ठिकाणी तरी बी आपण एक विशाल गुरुजींबद्दल मला एक बोलायचं आहे. रिव्हर्स वॉटर शॉट की विशाल जोशी सारखा निर्मळ मनाचा माणूसच कोणी नाही खरंच. अरे विशाल जोशी पण कॅमेरात दिसत नाही ना. दिसू मग त्याच्याबद्दल विचारते किती लेतर ग्रुप. हाय आमचा विशाल जोशी. हाय. याने काय सांगितलं म्हणजे ऍक्च्युली याच्या जॉबवर सांगितलं याने नारायण नागबळी पूजा करायला जायचंय. बापरे एक नंबर भैया. बिबट्या व्हिडिओ गुतू लागला राव. कसं येतो काय इकडे भाताची शेती भैया. ते भातावाला कोणी भैया व्हिडिओ डायरेक्ट ते वाल पेपर लावायचो आपण लहानपणी. कलर वाला वॉटरफॉल नको ते पडून पुरी खिडक्या बंद कर रे. इथं धरून आणतील आपल्याला. ही मालगाडी ती मालगाडी. निघतंय फक्त काय होतं आपण इथं आलो का ते चालले तर माग. चला तर आपण फोटो शूटिंग. चला ना आपण ब्लॉगिंग.
अरे बेस्ट बावळ्या ते पाणी चाललंय ना तू येडा का भैया बघ ती मालगाडी हा काय ते माल ती काय ती गाडी भैया अण्णावर खिडकीवरती घेऊन तू ट्रॅव्हल्स पाहिजे अरे बाब इकडून एक वॉटरफॉल वॉटरफॉल आता एक नंबर एक नंबर प्लेस आहे भैया तीनच्या वेळेस असते त्याच्यामध्ये मला सांगायची मला काय माहिती. डेप किती असेल आता ऍक्च्युली मला तर वाटत नाही जास्त डेप असेल म्हणण्याची जास्त डेप नाहीये नाही आहे ना ए भैया पाय पलीकडे घेणे यार एक 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 हे करून आला विषय तुला एक समोर एक जागा आहे तिथे फोटो शूटला स्पेशल जागा आहे तांदळ लावताना तांदळाची लागवड करताना सांगत आहे ना भैया त्याला मुंडका बाहेर काढलेला काय आहे? घेतलं इकडे वर मला लक्ष पुढं भाऊचं मुंडकं दाबलं त्यास अरे बाप आपल्याला समोर एक जागा आहे तिथे आपण मॅगी पण करू शकतो पांढरी किती अंतरावर आहे ते ध्यानात नाही माझ्या फक्त प्रॉब्लेम हा झाला स्वार्थ हो स्वर्ग सुख खरंच स्वर्ग सुख आहे खरंच अरे भैया स्वर्गच दुसरा मी कितीदा आलो तुम्हाला कमीच आहे इथं. नाही पण एवढं भैया काही म्हणा तुम्ही जर स्वर्ग म्हटलं आपलं सह्याद्री खरंच स्वर्ग आहे भैया या असं इथं आहे ना तर तामिनी घाटे काय अरे ते काय करता काश्मीरला बेस्ट एक नंबर औरंगजेबाला दख्खन मध्ये यावं लागलं बघा तो तिकडं काय बनवलेलं आहे रचनाने केलेली आहे निसर्गाने केलेली नाही आहे नाही पण तरी त्यांनी मेंटेन ठेवलं आपल्या इकडच्या लोकांना झाडे तोडे जाऊस आहे बांधत ठीक होतो बांधत पुढे जातो तिथे सावली तिथे राहते आणि राव आपण म्हणजे कॅमेरा रिसेट व्हा मोबाईल रिसेट व्हा हा मोबाईल रिसेट मार खरं सरी मध्ये स्टे हा करा काय? दोन दिवस एक्स्ट्रा लावून नियोजन काय भैया तू गाडी काय भैया तिथंच म्हणतो मी कोण म्हणतो काहीला हे त्या ठिकाणी माती कशी त्या ठिकाणी राहते बरं मॅगी करायची की पाऊस नाही लागला पाहिजे अरे भैया गॅसला हवं नाही लागत हे बघ कसं वॉटरफॉल ते पाणी वरती घे रे बाबा गाडी अरे जायकोडी का भरणार नाही अरे वरती झाले तरी जाईल लेटर पण बँकेला सुट्टी हे व्हिडिओ फोटो पाहिले असते ना हे व्हिडिओ फोटो पाहिले असते ना असती तिथे म्हणलं असता भैया आयुष्यामध्ये मी सगळं हा माझं भंडारदऱ्याचं प्लॅन लिहायच्या दिवशी मी किती सॅक्रिफाईस मी 1 महिना सुट्टी नाही घेतली त्याच्या सुट्ट्या इकडे मी ऍडजस्ट केल्या कुणी पण आपल्याला अडवू त्या ठिकाणी बरोबर 100% जायचं म्हणजे जायचं भैया स्वर्ग आहे स्वर्ग अजून समोरचा भैया तू गाडी हळू घे भैया काय म्हणशील मग अण्णा पैसा वसूल तुला गप बसला भैया देवासारखं अरे सुंदर ग अरे काचा खाली कर काचा खाली कर प्युअर ऑक्सिजन प्युअर ऑक्सिजन अरे बापरे कसं भारी वाटतंय एक नंबर काय करतो रवी शेट आपल्या एसीला गाडीच्या हो ही नॅचरल हवा घ्यायची अरे ए अमोल बोली झालेली रिस्क घ्यायची नाही हा जो रिस्क घेईन त्याचा सगळा आत्महत्या दाबल्या जाईल म्हणजे एवढं नाही बाहेर जातो नाही काय अरे गाडी हेल्पकडे मारली काय करणार मग आपण माझी सेफ्टी भैया थोडं बाहेर नाही निघू शकत का निघू का? भैया, रवी लय भारी वाटतंय थोडं निघू का? लय भारी वाटतंय भैया निघ निघ पण सेफ्टी नाही का साईड मारली ना तिने आपली गाडी इकडे काही क्रॉस होणार काय म्हणता हवेचे ठिकाण महेश माळ सुद्धा फेल भैया लोक सनरूफ मधून काढते भैया आपला हाफ सनरूफ आहे आपला हाफ सनरूफ आपल्या गाडीला सनरूफ नाही आपला सनरूफ नाही आपण हाफ सनरूफ करू नवी शेट नवीन येणाऱ्या गाडीला सनरूफ करा भैया 20 आहे का टॉप एंड घेणार आपण टोयोटाची
मग ते भारी भले ती मग इनोवा क्रिस्टा काय घेणं व्हायना. मग अशा वातावरणात आल्यावर feel झालं पाहिजे. हो डायरेक्ट बालाजी प्लॅन करू आपण तिरुपती. काहीच विषय नाही लगे. तिरुपती बालाजी हा डायरेक्ट तिरुपती बालाजी. आपण जर आल्यावर व्ह्यू घेतो मस्त. गाडी अशी घेणार की तुम्ही किती फिरवणार असं वाटणार तुम्हाला. काहीच फिरलो नाही मी राहतो. व्ह्यू बघा ना पुढचा. इथून खाली उतरलो का आपण आता मग सीन बघा बाय. फक्त तिथे पाणी नसतं. इकडे फोटोशूट करणार. गाडी घेशील आता 7 सीटर घेशील. या अशा हाल झाले पाहिजे. मोठी गाडी. हा डॅम आहे. डॅम नाही हा डॅम नाही छोटं तळ आहे. छोटं दिसतं की नाही हाच डॅम आहे हाच डॅम. आहे वाटतं फोटो काढू व्हिडिओ काढू. नवी शर्ट तिथं पुढे घ्या आपण खोबरी मॅगी पण बनवतो. इथं जागा मॅगी बनवायला. काय आहे आपल्याला इथं हवाले लागू लागली शेट पण. थंडी वाजवली आता थंडी. अरे काय करता एसीला एक नंबर. आता किती बी कपडे घेऊ चादर बी घेऊन बसलो. अरे दम मारा ना हो. मला गाडी खाली तर घ्यावं लागेल ना. हवा खूप आहे पण इथं मॅगी बनवायला आपला गॅस नाही चालणार. रोडवर नाही थांबतात बाई गाडी. खाली गाडी होती ना जागा. गाडी पुढे घेतो मग परत रिवर्स घेतो. वर घाला तेच बघतोय. थांबा फोटो पण दाखव केली. मागच्या चालवले मी तर त्याच्यावर मला बरोबर अंदाज आहे. बोटिंग करायची कोणाला बोटिंग मध्ये पावसाचं वातावरण हवा एवढी कुठं बोटिंग करतो. हवा एवढं पावता येत नाही आपल्याला. लाईव्ह जॅकेट असतं त्यांच्याकडे. काय ते सुंदर नसर अरे ते काय भाई दिसू राहिले धुके पाय ना. या बघा इकडे म्हणत होत मी कसं दिसतो पाहत इकडं. तेच ना खरंच शेडीचा मेंटेन आहे निसर्ग मेंटेन. नाशिक म्हणजे तो आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बी समजा हिस्टॉरिकल प्लेस आहे समजा. जास्त ऐतिहासिक स्थळ पण नाशिक सारखा व्ह्यूज नाही. सह्याद्री नाही आपल्याकडे. सह्याद्री पर्वत रांगाचं हे पाहिजे होतं. हा 35 म्हणणार 17 कोण जात. अरे भैया पुरा व्ह्यू होतो ना गाडीचा पण. काय विसरलो ते मी. बोटिंग करायला बोटिंग करायला माझ्या पकडत असेल. काय म्हणले खेकड्यांची बिळ होते. खेकडे करता येते तुम्हाला. अरे पाला घ्यायचा. मी आतापर्यंत खाल्लेले नाही बरं का खेकडे. बनवून हॉटेल वाल्याला बनवलं. काय 600 रुपये किलो आहे बरं का खेकडे. 1200 रुपये. अरे बाप एवढे महाग खेकडे. काळ्या पाटीचे 2 प्रकार. मला लय कस तरी वाटतं खेकडे ते. मी खाल्ले नाही कधी. खायला म्हणजे माहितीये का लय जणांचं नाव ऐकलं. हे बघा हे म्हणत होतो मी कसलं जबरदस्त बघा हे. अजून समोर का अजून विविध वाटतं. असं वाटतं पाणी पडवायला द्यायचं. भैया पाणी पडूच लागलं ते. औरची पाणी दाबतो काय दिसू राहिले ते. हो सगळं धबधबे इकडे वॉटरफॉल माशा पकडते वाटतं. काय मस्त पुरा दिवस जाणार आपल्याकडे आता. खरंच राहा फिरायला यायचं ना भंडारदारा. महाबळेश्वर पेक्षा बेस्ट भंडारदारा आहे. फक्त थोडं फॅमिली सोबत यायला थोडस नकोस वाटतं कारण की जरा रिस्की प्लेस असतात हे असतात. रात्रीचं जरा जास्त भीतीदायक गोष्ट असते नाही. विस्लॉन वेल्ली इथं. विल्सॉन वेल्ली म्हणजे काय रे. हे स्पॉट चांगला आहे की अमोल. ए अमोल हे स्पॉट चांगला आहे का. काय होत चांगलं विष उतरते. नाही ते दुसऱ्याच वाटतंय ना. विल्सॉन वेल्ली ती म्हणजे हे ते पण स्पॉट आहे देऊ पाहायचा. अच्छा हेच व्ह्यू तिथून भेटतो. इथं माग पण करता येत होतं. इथं समोर आहे बघा तिथे जागा आहे समोर. हे बघा हा स्पॉट आहे गणेशराव. मी म्हणलो तू ह्यो अच्छा कसं वाटतोय बघा ह्यो. पाऊस चालू पाहिजे फक्त आता. हवा कमी झाली खाली आलो होता. ते समोर बघा तिथे एक छोटस लोक आहे ना रे. आपल्यामुळे लोकांना त्रास नाही देऊ शकत ना. बसायला ते चालतं तिथे काय अडचण नाही. कोणतरी बसलेले घे रवी तिथं. रवी घेऊन टाका कुठं तिथे समोर समोर नंबर घे. उतर खाली इथं का? बाथरूम आहे तिथं. उतर घेऊन टाक. लोकांच्या घरी घरी नाही बाई ते घर नाही ते. पावसा पत्राचा पाण्यात आडूशाला बी घ्या ना. काही विशेष नाही ना. घ्या इथं समोरच. या आडूशाला घेऊन टाकायचं. आता करणार आम्ही मॅगी.
अब बनाएंगे हम मैगी। 2 मिनट की मैगी कितने मिनट में जाती है अभी पता नहीं। इधर तो बहुत ही जोरदार जबरदस्त सीन आहे बस. आता मॅगी खाऊन झाली मस्त पैकी. जरा लाईट खाल्ली, जास्त पोट भरून नाही खाली समजा, परंतु आता तसं पोटात पडलंय. आता आम्ही समोर दाखणार आहे. ओके. थंडी वाजून अंग बोललंय ना, ते बोललं राहतं कंटिन्यू होत, त्याचे इन्फेक्शन होत. हा त्यामुळे ते थंडी नाही होत. बकऱ्या बघा बकऱ्या. आपलं सर्व सामान घेतलं तिथं. मी मोबाईल चेक करतो, काही चेक करीत नाही दुसरं. माझं आहे ना मोबाईल आलो कोण आपला एवढा. वॉलेट माझं तुमचं वॉलेट तुझ्याकडेच असेल ना रे. असलो. अरे भैया गणेशराव, हे पॉइंट म्हणत होत पा मी. अच्छा तेच तर मग आपल्या तिथे असतं जा नाही. बघ कसलो दिसतोय. अरे बाप, मला सगळाच पॉइंट भारी वाटला. लुंगी पुंगी तुंगी ना. लुंगी पुंगी हे तर नाही रे. अरे इथं नाही ते मांगी तुंगी इथं नाही तुंगी. ते इथं नाही ते इथं नाही ते. टेन्शन फ्री ना मी. मला कोणाचा फोन नाही, कोणाचा भेट नाही. निवांत बसलो मित्रांसोबत एन्जॉय. मला नुसते मेसेज येऊ लागले कस्टमरचे. यानं कॉल केला, त्यानं कॉल केला म्हणत नाही. आता जेव्हा नेटवर्क मध्ये आलो ना तेव्हा मेसेज बघितले आपले माझे. म्हणलं आता आज एकालाही फोन लावणार नाही मी, किती अर्जंट असलं तरी नाही लावणार. पण माझं फॅमिलीमुळे मला थोडं नाही. मी फोन करून सांगून द्याला भाऊ आमचा काही फोन लागणार नाही म्हणलं. आता ते माझ नच लागला तर अमोलचा लावला, अमोलचा नाही म्हणलं तर आकाशचा लावला असता. असं कोणा फोन लावले असते. मला कालच म्हणजे सगळ्यात नंबर टाकून द्या मला. तुमच्याकडे कोणाचे दोघांना सांगितले. अमोलचं पण आहे, अण्णाचं पण आहे, विशालचं पण आहे, सगळंच आहे. मला म्हणे ग्रुप मध्ये ऍड कर म्हणलं. अरे बाप निघाना होऊन जायचा भैया. मला पण कळण काय अपडेट आहे म्हणे तुमची. काही नाही ते हे होतं ना कट करतात तिकडे ऊन पडल्यावरती. अरे बाप कसलं वातावरण बघ. वरती आभाळ. तू म्हणतो हे बघ, कोणताही ब्लॉग बनवला ना जे एडिटिंग करतो ना खरंच लय भारी होतं. हे स्वर्ग बघ. खरंच जन्नत आहे राव. याचा एक व्हिडिओ बनव राव, खरंच जन्नत. झूम कशाला करतोय. दाखवतो ना स्वर्ग. त्याच्यापेक्षा कमी होतं का नाही होत. अमोल हे वरचा धबधबा घे इकडे, थोडा कॅमेरा घुमवतो. नॉर्मल तिकडे बस 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 बस. हे स्टँड येऊ लागलं ना तिकडे पाऊस पडत असणार रविशेड वरती. बस 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 दिसतं ते बरोबर. असं लांब असल्यावर दिसतं ते. बापरे हे बघा रे भाऊ कसं आहे. हे म्हणतोय मी सगळं. कसलं सुंदर आहे. ढग पळताय वरून. ते बघा कसं ऊन पडलंय छानपैकी. एक्झॅक्ट तिथंच ऊन पडलंय. पुढे ऊन आहे. ते बघ रिव्हर्स वॉटरफॉल. अरे बाप काय सुंदर आहे रे हे. खूप सुंदर आहे. 2 शब्द गणेशराव. मला याच्याबद्दल मी तुम्हाला हे सांगू शकतो. मोठ्या ना मी तुम्हाला हे सांगू शकतो. या इकडे माझ्या आयुष्यामध्ये जर खरंच नजारा बघितला असेल ना तर भंडारदरा आहे एक नंबर. विषय हाड म्हणजे विषय गंभीर आहे. गंभीर. जिकडं पाय तिकडे वॉटरफॉल. जिकडं बघाल तिकडे वॉटरफॉल. हे काय हे बघा ना. खरंच सह्याद्रीची जी जन्नत आहे ना साला कुठंच नाही. साला ते काश्मीर मध्ये पण नाही. स्वर्ग सुख म्हणजे स्वर्ग म्हणजे काय असतं तर भंडारदरा असतो. सह्याद्री नॉट ओनली भंडारदरा. हे जे रस्त्यावर गाड्या लावतात ना अर्धा मधात ते अनसेफ असतं खूप. चुकीचं आहे ते. एखाद्या जोरात. हे बघा कसले धबधबे भारी जबरदस्त. इथं फोटो काढायला व्ह्यू भारी. ऐक किती थोडं 2 मिनिटं. इथं का जरा व्यवस्थित गाडी टर्नवर नाही गाडी लावतात. गाडी टर्नवर नाही. समोर गेल्यावर व्ह्यू ब्लॉक होऊ लागला. नाही तिथं समोर गेला. मला ऍक्च्युअली एक सांगायचंय. हा बोला बोला. ज्यावेळेस आपला प्लॅन बनत होता आपल्याला भंडारदऱ्यांना जायचंय त्याच्यामध्ये तुम्ही एक निगेटिव्ह थिंकिंग ठेवायची. त्या ठिकाणी ह्या स्पॉटला हा कोइन्सिडेंट झाला, त्या ठिकाणी हा झाला, त्या ठिकाणी हे पर्यटन स्थळ बंद केले. पण जिद्द ही सोडली नाही. जिद्द हे माणसाला तिथे नेतेच. आणि जायचं ठरवलं नाही तर प्लॅन तो फिक्स 100% गेला. मॅगी का कणस आहे कणस. मॅगी पण आहे ना. बुट्टा नको. फक्त विचार मॅगीचं रेट विचार. काही मॅगी आहे का
कितीला आहे? कितीला आहे? 50 50. आपण किती मॅगी खाल्ल्या ट्रकला तर? किती रुपयाची बचत केली आपण? आपण 636 635 350 तेच झाले. पर क्वांटिटी तेवढी कमी असते. क्वांटिटी कमी परत. काय म्हटलं ते? हा? काय म्हणत होते? 50 रुपये. नाही ते माणूस काय म्हणतो? काय म्हणते ते म्हणते मॅगी नाही. किती जण बसवले असं असं काही? 700 रुपये वाचवले आपण, कारण की प्रत्येकाने 2-2 प्लेट खाल्ल्या. आपला प्लॅन फेल नाही गेला तसा. आपल्या आकाश बहिण तर बघूनच चाटून घाललाय चाटून. अन्न हे पूर्ण ब्रह्म. Yes. पूर्ण ब्रह्म. परिपूर्ण ब्रह्म. इथल्या लोकांची काय मजा असेल बॉस. तेच तर अगोदर बीएसएनएल नेटवर्क असेल मला असं वाटतं. BSNL आहे. बेसन नसेल. हा 100% अशा एरियात बीएसएनएल नेटवर्क देतं फक्त. एक वेळ सिटीत भेटणार नाही तुम्हाला बीएसएनएल नेटवर्क, पण इकडे भेटणार म्हणजे भेटणार. भैया इथं स्पॉट एक नंबर बरं फोटो काढायला. एक नंबर ते वरती जाऊन आपण तिकडं तवा काढू ना. आता गाडी जाऊन इकडे वरती मॅप जाते. काढा, मॅप काढा एक मिनिट. लेडा चलत ए मॅप काढा, नुसतं फिरू आपण. कागद दे जरा पांजरी आली. गाईडवाला जर आपल्या सगळ्या टू व्हीलर फिरला असता काय पडला असता बाबा. तो चालला गेला असता भैया. मी चाललो, तुम्ही चालू दे. घ्यायचं काही मिळ दिसा म्हटलं ते. पांजरी गाव पळून गेला असता तो. हो जमू शकत नाही म्हणलं असतं आपण तो. पैसे नका देऊ मला. कौलारू घर बघा ना. आपण आता सध्याला इथे कौलारू घर. पांजरी. आता इथून अजून पुढे चाललो. पुढे आपल्याला कुठे जायचं होतं ते? आपल्याला जायचं कुठेतरी. सदर व्हॅली. हे पान हे काय स्वर्ग हे. काय भारी आहे. हे फक्त ते टीव्ही मध्ये बघायलाच दिसलेलं. ए काय मेरे मन में काढ ना बाई. कोकण समा हे गाणं कसं रे? काय झालं? परत माग घालतो. हे जाऊ दे. हे बघा ह्यो कडा बघा. इकडून बघा इकडून. भाई साब जबरदस्त भैया. एक नंबर असं चढ लावल्या नाही करते भैया ट्रॅकिंग वाले भाई. पाय झटकला तर गेमच तिथं. भाई क्लाइम्बिंग असते त्यांच्याकडे. क्लाइम्बिंग बापरे कसला कडा आहे बघा ना तो. खतरनाक. बापरे बापरे बाप. पण इथलं कौलारू घर खूप छान हा. एक नंबर जबरदस्त. नाही पण काही म्हणा, या रोडला दिवसाला खरंच बाईक टूर पाहिजे. जबरदस्त. बाईक टूर करण्यासाठी पण तुम्ही family- पाऊस चालू होणार रे. अरे त्याच्यातच तर म्हणजे बाईक टूर साठी एवढं या एवढं टायमाला पाणी- इथे दोन मजा नाही. किती पाणी राहत असेल बघा. पान आहे पाणी. पाण्याची कमीच नाही. त्या झरे सगळे हिवरले खाली आलेले. छोटे छोटे झरे आहेत ते. शॉर्ट काढ ना तू. काढतच नाही. आता थोडा मोठा सीन गेला मागचा तू भारी. आहे ना हा काय पुढे घेऊ शकतो. अरे बाप ते मी हे मार वायपर मार. मी माहितीये का वॉलपेपर ठेवतो कुठं स्क्रीनला. तसलं सीन आहे भाई डायरेक्ट येऊ. काय करता हे ते मुंबईला आपण तरी नॉर्मल बघतो अन्न हे काय जिल्ह्याचे भाव तरी तेच ना. तो किती बघ ना किती बेटर आहे. बापरे बाप. मला तर शिके नाही पण तरी पांढरे फॉल आहे बरं का इथं. पांढरे पांढरे फॉल. फॉल इतकं इथंच बसायचं काम नसतं त्याला. एक फॉल आहे बरं का लय आतमध्ये म्हणते ते. 2-3 किलोमीटर पैसे जावं लागतं. हा, तिकडे जायचं आपल्याला. तिकडेच जायचं का? नेकलेस वॉटरफॉल. हा नेकलेस व्हिडिओ बनायचा पॉइंट. आपल्याला असा असा करायचं हे ना ते याच्यामधलं बाहुबली मधलं ते गाणं. हाय वातावरण भाई ये गाडी चालू घेऊन येतो मी आता. मम्मी पप्पाला इच्छा आहे फिरायची. जातच नाही कधी फिरायला ते. त्याला येतो घेऊन मी इकडे फिरायला. त्याला महाबळेश्वर नेणार होत मी, पण आता येतो इकडे. पोलीस लोक काय आताच गेले तिथून. आपण जेव्हा मॅगीची भांडी धुत होतो तेव्हा गेले. एवढी गर्दी पाहिल्यावर काय म्हणते काय माहिती. आहे तसं लायसन आहे आपल्या तर. लायसन आहे, आपण बसलो ना समोर डोकं. बिना लायसनचं मी लय घेऊन चाललो असतो. मी लगेच घाबरलो असतो गाडी पाहिल्या पाहिल्या. पेपर बी कम्प्लीट आहे ना. दोघे जण या बसले. ठिकाणी त्याला पुढे जायचं. दोघे जण पेपर बसले. पेपर थोडेफार माग पुढे चालते, पण लायसन पाहिजे मात्र का. आता बघ ना काय दिसू लागला तो खतरनाक. घे इथं फोटो काढा. काढा फुटा इथं. लेडीज मागच्या वर्षी थेंब नाही ना आज पाप ह्या वर्षी पाऊस किती. म्हणजे मला की आती होतो. ए पाऊस आहे, पाऊस आहे, पाऊस आहे, आपली गाडी वॉश होऊन पाऊस चालली. आहे, पाऊस हा? आहे, पाऊस. गाडी वॉश होऊन चालली. हा म्हणजे गाडीला डस्ट धुवून नाही काही पुन्हा क्लीन प्रॉपर पाऊस आहे, पाऊस आहे, पाऊस आहे. विथ ब्लॉगिंग. अण्णा बरं तुम्हाला एक विचारायचं आहे मला, तुला कसं वाटतं
गारगार वाटते गारगार वाटतंय कसं काय मला एक सांगायचंय हे असं जायचा प्लॅन ठरलाच पाहिजे का पाहिजे ना त्याच्यानंतर कधी जायचं वाटलं ना आता जर प्लॅन कॅन्सल झाला आपला तर आपण एखाद्याला काय करू लागू आता मी सगळ्या ठिकाणी फिरायला जायचं ना आता हिवाळ्यात जायचं आता काय होतं माहिती का त्यावेळेला फुलं वगैरे फुलतात हे बघा हे कारण आहे माझं रोड फुटला डायरेक्ट कोसळलाय कुठून जाते ना गरम चालू आहे ना चालू केली आता गाडी म्हणजे आपल्या गाडीने काचावरती नाही एवढं काही कळसुबाई शिखर इकडून व्ह्यू भेटतो बरं का कळसुबाई शिखरचा पै जावं लागतं इथून आपण 7:30 इथून पै जावं लागतं कळसुबाईला आणि जर आपण तिथं डायरेक्ट स्पॉटवर पण जाऊ शकतो कळसुबाईला आपण ते दुसरीकडून जावं लागतं त्याला काय वातावरण आहे कोणाच्या भैया मोबाईलला नेटवर्क येतं तर मोबाईलला 2 मिनिटं भैया आतापर्यंत ते लागायला पाहिजेत आपल्याला काय कोकण कडा हा पुढे बी करा वातावरणात राहा कोणाच मोबाईल कनेक्ट लाव ना एखादं गाणं लाव खरंच गाण्यातलं असं मोहब्बत बरसा देना माझ्याकडे आहे भैया ते नाही आहे आपल्याकडे असले भारी कलेक्शन आहे ना सायलेंट सॉंग म्हणजे असं आवाज कमी ठेव काय झालं विषय आता रोड खराब लागेल रस्ता काहून शांत झालं विषय नाही आता कमी करून टाकते गरम कस तरी वास मारायला डायरेक्ट पण म्हणलं ना गरम आहे सर्दी पण होती लगेच बरं ते काय ना आपल्या गाडीचं एस्प्रेसो तुझं नाव शोध लागतं त्याच्यात गाडीचं नाही तुझं नावावर क्लिक करायचं आता वरती चढण आपण परत जबरदस्त नजर एवढी हे झाली ना काय बघा काय नाही असं वाटतं हे हिरोगाराचं पण आहे रे, पण वरतून पाऊस म्हणजे ते वॉटरफॉल याचं काय आहे? त्याच्यामध्ये आम्ही पंडित ब्राह्मणाला आणलेले आहे. आता आम्ही ते खाणारे मासे तो गुरुजी कसा करायला त्या ठिकाणी गुरुजी काहीतरी करा आता की अरे गुरुजी खाईन मॅगी मॅगी प्लस खिचडी तुम्ही खा मासे रोड झाला राव हा मागच्या साल तर रोड खराब होता बरं का एक काळू ऑफरोडिंग तिकडे तू रतनगडी समोर बरं का आता चालू गाडी मध्ये घेतं का ते काय चालू गाडी हा घेतं सगळं घेतंय हे आयफोन कोणाचा आहे ते बघ पहिले पहिले कनेक्ट आहे कोणता तरी मोबाईल डिस्कनेक्ट कनेक्ट करा करा कोणाच तरी इथं आहे वाटतं म्हणलं कोण होईल नाही गण्या ना आता बघ कोण आता इथं नाव आलं पाहिजे आता बघ कर ना सर्च आता तुझं सर्च करतोय ना चालू मोबाईल ब्लूटूथ चालू आहे हो मग कोण दिसा ना परत बंद करून टाकू तरी म्हणून लास्ट शिकवून गडबड होऊ लागली हे चेक करायला कोणाचं ब्लूटूथ चालू आहे का ते काच लोटा बाहेर आरसा लोटा बाहेर मला दिसन कोण मागची गाडी येऊन पण चालली कळा ना मला अरे बाप हे बघा समोर या डोंगरात घुसणार आपण आता हे कोणता आहे हरिश्चंद्रगड आहे का नाही नाही रतनगड लागतो इकडे आता रतनगड हरिश्चंद्रगडांचे कुठे ते ते दुसरीकडे वाटतं ते नाही माहिती मी गेलो नाही आपण हरिश्चंद्रगडला अजून लय भीतीदायक वाटतं मला कधी कधी लग्नाच्या अगोदर जायची तयारी होती माझी हरिहर आहे ना आता नाही आवडत ते ब्लूटूथ वर क्लिक करायचं आता आता बघ कोणाचं लावेल होतं रे मला काय माहिती तिथं कोणता पॉइंट आहे कपल बोधनेनी हॉटेल लेक रोड म्हणले बेस्ट रोड म्हणले पहिले रोड खराब होत बरं का ह्यो. मेंटेन केला पण रवी शेट्टी हा तयार केलं त्याने रोड आता ह्यो. पण मला तर वाटतं भाताची जी शेती आहे तिथे लोकांची लिगली जमीन नसली डोंगराच्या कड्याला कोणत असेल नाही 7-12 असतो ना 7-12 असेल पण आता बघा ते डोंगर कोरलं इथं कोणाला देईल हा ते आहे म्हणा ते किती पण जमीन ऑक्युपाय करू शकता करू शकता ना कारण तिथले जेव्हा रहिवासी आहे ना, लोकांचे ते पण त्याला फोडायलाच पैसे लागतील जास्त त्याला त्याच्यामुळे ते फोडीत नाही जास्त
आपलं शेवटी आणि त्यांचं सगळं जास्त करून जीवन हे पर्यटनावर चालत असणार आहे, जास्त करून भातापेक्षा. पण भात कधी आहे? पावसाळ्यात आहे, बाकी टाइम कुणी बी एक बिझनेस स्टार्टअप करू शकतो. कनेक्ट झाला तरी गोष्ट आला ना काय वाजा ना कसला व्ह्यू एक नंबर. इकडून फक्त वन साइड वर करोडा जायचं फक्त, इकडून यायचं नाही, इकडून वापस येत नाही गाड्या दिसत, लोकलच्याच गाड्या फक्त. आणि एखादं मूर्ख असलं तर ती गोष्ट वेगळी. गाडी येताना दिसली इकडं समोरून, कुठं आता नाही दिसते. बाप रे बाप, अमोल शॉर्ट काढ ना, ते गाणे लावत बसते नंतर, ते लावतो ते तू व्हिडिओ काढ. आकाश लाव रे गाणे, तुझं मोबाईलचं नाव सांग मला फक्त. डाउनलोड आहे. रात चालतो इकडं, त्याच्यामुळे मला काय जास्त हे नाही बसलं. मला भात लावते मग आता पाण्यानेच वाहून गाऊन जात नाही रवी शेट्टी. जमीन खोलवर खोलतात ते, वरतून असं खंदून टाकतात ते खाली आतमध्ये. आणि जमीन थोडी आपल्यासारखी ती मुरमाट आहे ती. नेटवर्कच नाही इथं गाणे लावायला. यांना डाउनलोड करेल माझ्या याच्यात गाणे नाहीये. अमोलकडे आहे. मी माझंच लावतो मस्त लागायला कोणती बोल माझे ब्लूटूथ बघ ना यार, कोणाकोणाचे चालू आहे सगळं. बंद कर यार भाई, आयफोन तुझं बंद कर. माझं माझं चालू करतो, तुझं बंद कर रे. माझं बंद आहे, सगळं बंद माझं. आयफोनचं बंद आहे. आयफोनचं कनेक्टेड नाही त्याला. आयफोन दाखवतो रे. आयफोन रवीचा आयफोन दाखवतो. माझा आला बघा तरी हँडसेट माझं जरा असेल तर कनेक्ट कोणताच नाही त्याला, पण माझ्या हिशोबाने तरी आता एक कनेक्ट झालं. माझं झालंय रे. आयफोन घेऊन दाखवायला ते. हा झालं का? झालं कनेक्ट आता? नाही चाललं ना. झालं कनेक्ट. लावा ना. शेवटी एवढ्या प्रयत्नानंतर साऊंड सिस्टम चालू झाली आमची. गाणे फार सुंदर आहे. माझं पर्सनल चाललंय. गाणं बंद करा पटकन. डायरेक्ट बंद करून टाक. एक आलंय का? बोर झालं म्हणजे डीजे बंद झाला. सकाळचा व्हिडिओ पाहिला ना? किती टक्के म्हणलं चला आपण गाडी काढू. सकाळचा व्हिडिओ पाहिला ना तुम्ही? रिवर्स याची गाडी, ही गाडी तिच्यात होती दारू, ही गाडी माझ्याकडे. बापरे, माझी गाडी याच्यासाठी व्हिडिओ घे रे. चालू आहे साडावर नवीन ड्रायव्हर कसा करतो. गाडीच्या स्पीकरवर आम्ही चारी दरवाजे खोलले. हे होतं अजून कोणाच मॅप लागला? याच्यावरती काय त्याचं नाव आहे, 1-2 मुलं होते अजून. ते आम्ही 5-6 गाडीवर डीजे बंद झाला. तिकडे लग्न लागलं आणि आम्ही लय एन्जॉय केला. नंतर स्टेजवर गेलो आवाज दे म्हटलं.
वरती तसं येत रील्स बघ गणेश, रील्स पटापट रील्स बघ. डाउनलोड करतो का? नाही रे, एकच काडी त्याची झाला. भैया क्या नजारा आहे. हे बघ कच चालले दोघ जण समोर. पायाची मला डाऊट येऊ लागला पायावर त्या. काय भैया मी इंटरनेट कनेक्शन नाही झालं. विशाल तू कोणतो स्टोरेज फुल करू लागला? एवढं मोठं चालू आहे आता इकडे. तुम्हीही या निसर्गाचा स्वाद घ्या, पण बाईक असेल इथं ना जबरदस्त. ज्यांच्याकडे बाईक आहे ना, ज्यांना बाईकवर जाण्याचा आनंद घेण्याचा खूप उत्साह असतो ना, ते खरंच बाईकवर इथे यावं. कशाला काढतो?